नमस्कार. आपण रोज मराठी बोलतो, बरोबर? पण कधी विचार केलाय की या भाषेची घडण, तिचं स्ट्रक्चर एखाद्या इमारतीसारखं असू शकतं? नाही ना? चला तर मग आज आपण मराठी भाषेच्या याच आर्किटेक्चरचा म्हणजे तिच्या आतल्या रचनेचा जरा जवळून शोध घेऊया. चला सुरुवात एका गमतीशीर कोड्याने करूया. स्क्रीनवर दिसतायत 3 शब्द: बटाटा, नीळकंठ आणि बेजबाबदार. आता हे शब्द ऐकायला किती वेगवेगळे आहेत नाही का? पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, या तिघांमध्ये एक कॉमन धागा आहे. काय असेल तो? जरा विचार करा. तर याचं उत्तर दडलंय थेट मराठीच्या रचनेतच. हे 3 शब्द आपल्याला काय सांगतात माहितीये? ते सांगतात की आपली मराठी भाषा ही काही एकाच स्रोतातून आलेली नाहीये. ती वेगवेगळ्या भाषांमधून शब्द घेऊन त्यांना एकत्र जोडून तयार झालीय. म्हणजे बघा, जणू काही ही एक मोठी इमारत आहे आणि हे शब्द म्हणजे त्या इमारतीचा ब्लूप्रिंट किंवा नकाशाच आहेत. बरं मग, आता या इमारतीचा पाया समजून घ्यायचा असेल तर सगळ्यात आधी काय बघावं लागेल? अर्थातच तिच्या विटा. आणि भाषेच्या विटा म्हणजे काय? तर शब्द. मग या शब्दांचं मूळ काय आहे? हे शब्द आलेत कुठून? चला शोधूया. आत्ता आपण जे 3 शब्द बघितले ना, तेच याचं परफेक्ट उदाहरण आहेत. बघा, बटाटा हा शब्द आलाय पोर्तुगीज भाषेतून. बेजबाबदारमधला जो बे आहे ना सुरुवातीचा, तो आलाय फारसी भाषेतून. आणि अर्थातच संस्कृत, तो तर आपल्या मराठीचा मूळ आधारस्तंभच आहे. आता संस्कृतमधनं जे शब्द येतात ना, त्या विटांचे पण 2 मुख्य प्रकार आहेत. एक आहे तत्सम. नावाप्रमाणेच तत्सम म्हणजे त्याच्यासारखेच. हे शब्द संस्कृतमधून थेट जशाच्या तसे मराठीत आलेत, काहीही बदल न होता. आणि दुसरा प्रकार आहे तद्भव. तद्भव म्हणजे त्यातून तयार झालेले. हे शब्द संस्कृतमधनं आले, पण मराठीत बोलण्याच्या सोयीनुसार थोडे बदलले, सोपे झाले. इथे बघा, हा फरक एकदम स्पष्ट दिसतोय. बुद्धी हा शब्द तो आहे तत्सम. संस्कृतमध्ये जसा होता तसाच मराठीतही राहिला. पण दंतचं झालं दात, हस्तचं झालं हात आणि केशचं झालं केस. हे आहेत तद्भव शब्द. म्हणजे ते आपल्या मराठीत अगदी सहजपणे मिसळून गेले. ठीक आहे, तर शब्दांचं मूळ कळलं. पण आता रचनेच्या पुढच्या लेवलवर जाऊया. गंमत अशी आहे की भाषेच्या या विटा म्हणजे शब्द हे काही दगडासारखे घट्ट नसतात. ते वाक्यात एकमेकांना जोडण्यासाठी स्वतःचा आकार बदलतात, लवचिक बनतात. मराठी व्याकरणातनं सामान्य रूप नावाची एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एका शब्दाला वाक्यातल्या दुसऱ्या शब्दाशी जोडायचं असतं, तेव्हा तो मूळ शब्द थोडासा वागतो, स्वतःला बदलून घेतो. शब्दाच्या या बदललेल्या लवचिक रूपाला आपण सामान्य रूप म्हणतो. हे नक्की कसं होतं? चला बघूया. समजा मूळ शब्द आहे घर आणि आपल्याला म्हणायचंय इन द हाऊस म्हणजे घरामध्ये. पण आपण घरमध्ये असं म्हणतो का? नाही. आपण काय करतो, आधी घर या शब्दाचं घरा असं सामान्य रूप करतो आणि मग त्याला मध्ये हा प्रत्यय जोडतो. तेव्हा तयार होतो शब्द घरामध्ये. पाहिलं? हाच तो शब्दांचा लवचिकपणा. म्हणजे मुद्दा काय आहे तर हे जे मध्ये, ला, ने असे जे प्रत्यय आहेत ना, ज्यांना आपण विभक्ती प्रत्यय म्हणतो, ते म्हणजे सिमेंट, जे या शब्दांच्या विटांना एकत्र घट्ट पकडून ठेवतात. आणि सामान्य रूपामुळे हे सिमेंट लावण्याचं काम एकदम सोपं होऊन जातं. एक मजबूत वाक्य तयार होतं. ओके, तर आपण विटा बघितल्या, त्यांना जोडणारं सिमेंटही बघितलं. आता जरा पुढे जाऊया. आपली मराठी भाषा अजून एक कमाल करते. ती कधीकधी 2 छोट्या विटा एकत्र करून चक्क एक मोठी, नवीन आणि जास्त मजबूत वीट तयार करते. आणि यातून एक पूर्णपणे नवीन प्रभावी अर्थ तयार होतो. व्याकरणात या प्रक्रियेला म्हणतात समास. म्हणजे काय? तर 2 किंवा अधिक शब्दांना एकत्र आणायचं आणि त्यातून एक तिसराच कॉम्पॅक्ट आणि जास्त अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. ही खरंच एक शब्दांची कला आहे. आठवतंय आपण सुरुवातीला नीळकंठ हा शब्द बघितला होता? तो याचंच एक उत्तम उदाहरण आहे. चला त्याला फोडून बघूया. पहिला शब्द आहे नीळ आणि त्यात आपण दुसरा शब्द जोडला कंठ. आता बघा, नीळ आणि कंठ एकत्र आले आणि शब्द तयार झाला नीळकंठ. पण याचा अर्थ फक्त निळा घसा किंवा ब्लू थ्रोट एवढाच नाहीये. याचा खरा अर्थ आहे ज्याचा कंठ निळा आहे असा तो, म्हणजेच भगवान शंकर. पाहिलं? 2 शब्दांनी मिळून एका विशिष्ट गोष्टीकडे इशारा केला. हीच आहे समासाची पॉवर, जी भाषेला एकदम संक्षिप्त आणि पॉवरफुल बनवते. समासाचे असे बरेच प्रकार आहेत बरं का. उदाहरणार्थ पंचवटी म्हणजे 5 वडांचा समूह, किंवा स्त्री पुरुष म्हणजे स्त्री आणि पुरुष, किंवा प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी. प्रत्येक प्रकारात शब्द जोडण्याची पद्धत थोडी वेगळी असते. चला, आता आपण शब्द बघितले, ते कसे बदलतात ते बघितलं, ते कसे एकत्र येतात तेही बघितलं.
आता या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन वाक्याची फायनल रचना म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर कसं तयार होतं ते बघूया. मराठीत प्रयोग नावाची एक कन्सेप्ट आहे. हे म्हणजे वाक्याच्या दिग्दर्शकासारखं काम करतं. ते ठरवतं की वाक्याच्या गोष्टीचा हिरो कोण आहे. काम करणारा म्हणजेच कर्ता, की ज्याच्यावर काम होतंय ते म्हणजे कर्म, आणि क्रियापद कोणाच्या बाजूने आहे, कर्त्याच्या की कर्माच्या, यावरून वाक्याचा आवाज म्हणजे व्हॉइस ठरतो. हे एका उदाहरणाने समजून घेऊया. पहिलं वाक्य, ती गाणे गाते. इथे हिरो कोण आहे? ती. क्रियापद गाते हे तीनुसार बदलले. याला म्हणतात कर्तरी प्रयोग म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस. आता दुसरं वाक्य बघा, तिच्याकडून गाणे गायले जाते. इथे फोकस कोणावर आहे? गाण्यावर. आणि क्रियापद पण गाणे या कर्मानुसार बदलून गायले जाते असं झालंय. हा आहे कर्मणी प्रयोग म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. पाहिलं, फक्त रचना थोडी बदलली आणि वाक्याचा सगळा फोकस शिफ्ट झाला. तर हा सगळा भाषेच्या रचनेचा प्रवास पाहताना त्या लोकांना विसरून चालणार नाही ज्यांनी ही सगळी गुंतागुंतीची रचना आपल्यासाठी पहिल्यांदा सोपी करून मांडली. कोण होते हे भाषेचे आर्किटेक्ट्स? चला त्यांनाही आठवूया. यातलं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं नाव आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. त्यांना मराठी भाषेचे पाणिनी अशी पदवी दिली जाते. विचार करा, त्यांनी मराठीच्या नियमांना पहिल्यांदा एका सिस्टीममध्ये बसवलं. एका कुशल आर्किटेक्टप्रमाणे त्यांनी भाषेचा नकाशाच तयार केला. अर्थात हे काम इथेच थांबलं नाही. त्यांच्यानंतर मोके दामले आणि विका राजवाडे यांच्यासारख्या अनेक मोठ्या अभ्यासकांनी हे काम पुढे नेलं. त्यांच्यात वादविवाद झाले, नवीन विचार मांडले गेले आणि भाषेच्या या इमारतीला समजून घेण्याचा हा प्रयत्न आजही अविरतपणे सुरूच आहे. प्रसिद्ध भाषातज्ञ नोम चॉम्स्की यांचे एक खूप सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात, भाषा म्हणजे फक्त शब्द किंवा नियम नाहीत, तर ती एक संस्कृती आहे, एक परंपरा आहे, एका समाजाला एकत्र बांधणारी गोष्ट आहे. एका समाजाचा संपूर्ण इतिहास त्या भाषेत सामावलेला असतो. म्हणजे व्याकरण समजून घेणं म्हणजे त्या संस्कृतीचा आत्मा समजून घेण्यासारखंच आहे. तर मग मराठी भाषेची ही आतली ब्ल्यूप्रिंट पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की आपण रोज ज्या भाषा बोलतो, मग ती मराठी असो किंवा इतर कोणतीही, त्यांमध्ये अशी अजून किती अद्भुत वास्तुशिल्प, किती सुंदर रचना लपलेल्या असतील ज्यांच्याकडे आपलं कधी लक्षच गेलं नाही. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?